माझ्या सर्व मैत्रिणींचं गोळ ताईंचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे मैत्रिणींनो महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीचं आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहे। सकाळी माझ्या घरी जो शिवलिंग आहे त्याचा पण अभिषेक केला मी। आज तुम्हाला स्पेशल महाशिवरात्रीच्या अवसरावर दाखवण्यासाठी मी पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहे। तर पार्थिव शिवलिंगाच्या पूजेसाठी तुम्हाला आपल्याला काय काय सामान लागणार आहे आधी ते सांगते मी, आणि नंतर आपण पूजा कशी करायची ते पाहूया। जसे आपले महाराजांनी सांगितली त्याचप्रमाणे पण आपण केली तरी चालते, आणि ही खूप पुरातन पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे। तर आधी काही स्त्रिया करत होत्या आणि काही स्त्रिया करत होत्या, जसं 16 सोमवार आधीपासून आहे तशीच ही पण पूजा आधीपासून आहे। तर काही जणांना, बऱ्याच जणांना शिवपुराण माहीत होतं आणि बऱ्याच जणांना तो त्या प्रदीप मिश्रा महाराजमुळे आपल्या सर्वांपर्यंत शिवपुराणाची खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली। तर मैत्रिणींनो, सहसा सर्वप्रथम तुम्हाला सांगते मी, पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना स्वच्छ कोरे परिधान केलेले कपडे असावे। त्यानंतर व्हाईट कपडे असले तर फारच शुभ। त्यानंतर तुम्हाला आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा। तर शिवलिंगाची पूजा ही 3 टाइप मध्ये केली जाते। सकाळचा प्रहर, सकाळी 5 वाजताचा प्रहर ते 10 वाजेपर्यंतचा प्रहर। त्यानंतर मैत्रिणींनो, दुपारचा प्रहर आहे 3 वाजता ते 6 वाजेपर्यंतचा प्रहर, आणि 6 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंतचा प्रहर। अशा 3 प्रहरामध्ये शिवची पूजा केली जाते। तर तुम्ही त्यातल्या कुठल्या प्रहरामध्ये करता? सहसा पार्थिव शिवलिंगाचे पूजन हे संध्याकाळच्या प्रहरामध्येच केले जाते। तर आज आहे छान महाशिवरात्रीचा अवसर। तर महाशिवरात्री निमित्त मी तुम्हाला सांगत आहे, आपण आज खूप छान आणि स्वच्छ आणि चांगल्या मनाने, चांगली कुठल्याही प्रकारचा विचार न ठेवता आपण पार्थिव शिवलिंगाचे पूजन करणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला काय काय सामग्री लागते मी ते तुम्हाला सांगते। चला तर मग आपल्याला पूजेसाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते। बघा मैत्रिणींनो, आज आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला पार्थिव शिवलिंगासाठी काय काय सामान लागणार आहे। तर सर्वप्रथम मैत्रिणींनो, तुम्हाला लागणार आहे मातीचं शिवलिंग। शिवलिंग थोडं आधीच बनवून ठेवायचं आपण पूजेच्या। याच्यात पंचामृत घ्यायचं आणि शिवलिंग बनवायचा ओम नमः शिवाय म्हणून। त्यानंतर मैत्रिणींनो, इथं तुम्हाला दाखवते आपल्याला 1 चुटकी काळे तीळ लागतील। त्यानंतर आजच्या शिवरात्रीच्या निमित्ताने, आज शिवरात्री असल्यामुळे 12 महिन्याच्या शिवरात्र्या येत असतात। एका वर्षात 12 शिवरात्र्या येतात। तर त्या शिवरात्रीचे आपल्याला 12 बोरं व्हायचे। तर ही आपल्या तब्येतीसाठी असतात म्हणते, तर ही बोरं व्हायची। त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला 21 काली मिरची व्हायची आहे, आणि 21च आपल्याला गव्हाचे जे दाणे आहेत ते पण व्हायचे आहे। त्यानंतर आपल्याला 5 कमलगठ्ठे व्हायचे आहे। त्यानंतर 108 आपण तांदूळ काढलेले आहेत, तर आपल्याला तांदूळ पण लागतील। त्यानंतर ही पिवळी जी मोहरी आहे मैत्रिणींनो, याचा एकदम खास उपाय तुम्हाला सांगते। हे पिवळी मोहरी जी आहे ती महादेवाला अर्पण करायची। पूजा झाल्यानंतर ती सर्व मोहरी देवाच्या अंगावरून काढून आपल्या घराच्या 4 कोपऱ्यावर टाकायची आणि थोडी घरात टाकायची। म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची वाईट शक्ती जर आली असेल तर ती शक्ती दूर जाण्यास महादेवाच्या ह्याच्याकडून आपल्याला त्याचा म्हणजे चांगला उपयोग होतो। तर ते सर्वात म्हणजे हा महत्त्वाचा उपाय आहे, हा आपण शिवरात्रीच्या दिवशी केलाच पाहिजे। ही मोहरी जी आहे ती काढायची महादेवाच्या अंगावरनं अशी थोडीशी जमा करून, आणि आपल्या दाणे दाणे घरामध्ये, घराच्या साईडने टाकायचं। कोणी काही केलेलं असेल तरी त्याचं बंधन पण तुटून जाते। तर हा एक सर्वात आवश्यक एक उपाय आहे, त्याला पिवळीच मोहरी लागते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे मैत्रिणींनो, सहज लागणार आहे, साखर लागणार आहे। त्यानंतर आपल्याला पिवळं चंदन लागणार आहे, आणि 3 लाल सुपाऱ्या घ्यायच्या। त्यानंतर तुम्हाला हे जनेऊ लागणार आहे, आणि विळ्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला लवंग विलायची लागणार आहे महाराजांच्या विळ्यासाठी। त्यानंतर अष्टगंध, अभीर असं। त्यानंतर 7 बेलपत्रीची पानं लागतील आपल्याला, 7 गुलाबाचे फुलं लागतील। त्यानंतर गणपतीसाठी हराळ लागेल, 1 मंदाराच्या फुलांचा हार लागेल तुम्हाला। त्यानंतर आपल्याला ही फळं लागतील धोत्र्याची। तर सर्वप्रथम हे फळाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो। 1 मिळालं, 5 मिळालं, 7 मिळालं, किती मिळाले तरी, एकही मिळालं तरी बस आहे। हे 1 फळ आपल्याला व्हायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम हे शमीपत्र आहे, तर शमीपत्र पण आपल्याला व्हायचे आहे। अभिषेकासाठी तुम्हाला लागणार आहे ही शिंगी। तर ही शिंगी स्पेशली महादेवाच्या अभिषेकासाठी असते। आता गाईची ओरिजिनल शिंगी मिळणं कठीण आहे, त्यामुळे मार्केटमध्ये अशा शिंगे आहे, आणि याला हे गाईचं मुख लावलेलं आहे। तर अशी शिंगी आपल्याला तांब्याची किंवा पितळेची, म्हणजे पितळेची किंवा तांब्याची, 2 पैकी एक कुठली। सहसा तांब्याची मिळाली तर खूपच चांगलं, मला मिळाली नाही त्यामुळे मी ही पितळेची घेतलेली आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला लागणार आहे असा अखंड एक कोपर। तर तुम्हाला आता अभिषेक कसा करायचा ते पण तुम्हाला सांगते। सर्वप्रथम आपल्याला गणपती पूजन करायचं आहे, नंतर गौरी पूजन करायचं आहे, त्यानंतर लास्ट मध्ये आपल्याला शिवजीचा अभिषेक करायचा आहे।
तर आपल्याला मी सांगते तुम्हाला शिव चालीसा म्हणायची आहे, त्यानंतर शिवलीला अमृताचा एक अध्याय घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या ज्या शिव आणि रुद्र स्तोत्र जर माहीत असेल तर रुद्र स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर आता तुम्हाला दाखवते की मी पूजा कशी मांडलेली आहे समोर. चला तर आता मी माझी बाकीची पूजा दाखवते. हे झाला अभिषेक आपला. आता समोर पूजा कशी मांडायची ते पण तुम्हाला सांगते. बघा मैत्रिणींनो, आपल्याला 5 प्रकारची फळं नसली तरी चालतील, एकही फळ असलं तरी चालेल. तर या अभिषेकाला आपण महादेवासाठी फराळासाठी 5 प्रकारची फळं घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही जो बनवलेला आहे शिवरात्रीचा फराळाचा, तो पण आपल्याला नैवेद्य इथे ठेवायचा आहे. त्यानंतर आधीच आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. शिवलिंगाची पूजा करण्याच्या आधी हा बघू शकता तुम्ही, कलशाची स्थापना मी केलेली आहे. इथे मा गौरीची पूजा करायची आहे आणि इथे आपल्याला गणपती ठेवायचा आहे. इथे आपल्याला मा गौरी आणि इथे गणपती. त्यानंतर आपल्याला मा गौरीसाठी इथे ओटी ठेवलेली आहे मी. तर ही पार्वती मातेसाठी आपल्याला ओटी ठेवायची. त्यानंतर माझ्याकडे जो शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची मी मैत्रिणींना पूजा केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, छान मी महादेवाला सजून ठेवलेला आहे. तर हा माझ्याकडे डेलीचा माझा शिवलिंग आहे पूजेचा. तर मी याची पण पूजा केलेली आहे. त्यानंतर आपण अभिषेक करणार आहे तो मातीचा शिवलिंग आहे मैत्रिणींनो, त्याच्यावर मी पूजा करणार आहे अभिषेक. आता आपण करणार आहे मा गौरीचा आणि गणपतीचा अभिषेक मैत्रिणींनो. आज माझ्यासोबत माझे मिस्टर पण आहेत पूजेसाठी शिवरात्रीचे, त्यांना सुट्टी असल्यामुळे. तर आता आम्ही दोघं मिळून घरातील तुमच्या सर्व जेवढेही व्यक्ती असतील तेवढ्यांना सर्वांना अभिषेकाला घरामध्ये बसवायचं. तर चला मग आता आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम गण गणपतये नमो नमः. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता आपण गणपतीची पूर्ण छान व्यवस्थित पूजा करून घ्यायची आणि मा गौरीची पूजा करायची. बघा मैत्रिणींना, आता आपण गणपतीची पूजा केलेली आहे आणि मा गौरीची पूजा केलेली आहे आणि माता गौरीसाठी आपण ओटी पण ठेवलेली आहे. आता आपण करणार आहे शिवलिंगाच्या पूजेला सुरुवात. बघा, आपण शिवलिंगाचा अभिषेक चालू करणार आहे. तर तुम्हाला आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला दूध आणि अखंड पाण्याची आपल्याला धार. दूध असलं तर दूध, सर्वप्रथम दूध टाकायचं. त्यानंतर आपल्याला अखंड अभिषेकाची धार. त्यानंतर तुम्हाला दही, दूध, साखर हे सर्व टाकावं लागणार आहे. तर बघा, आपल्याला शिव अष्टशतम नामावली जी आहे ती होईपर्यंत पूर्ण आपल्याला अखंड पाण्याची धार या शिवलिंगावर चालू ठेवायची आहे मैत्रिणींनी. तर चला मग आता आपण ही चालू ठेवणार आहे. तर हे धरून ठेवतील माझे मिस्टर जे आहेत, हे याच्यावर अखंड धार आणि मी हा मंत्र म्हणेन. तर अशा प्रकारे आपल्याला अखंड आपल्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय. ओम महेश्वराय. ओम शंभाय. ओम पिनाकाय. ओम साखराय. ओम वामदेवाय. ओम विपपाक्षाय. ओम कपिलक्षाय. नीललोभाय. ओम शंकराय. ओम शूलाक्षनाय. ओम घटकाधराय. ओम विष्णुवल्लभाय. ओम शिष्टधराय. ओम अंबिकनाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शवाय नमः. ओम त्रिलोचनाय नमः. ओम शीतितकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. उग्राय नमः. ओम उग्राय नमः. उग्राय नमः. सर्वेश्वराय नमः. सर्वेश्वराय नमः. ओम अर्धशूराय नमः. ओम काय नमः. ऋषभाय नमः. ऋषभ गरुडध्वराय नमः. ओम भक्तोभिताय नमः. ओम सवप्रियाय नमः. स्मरणकायाय नमः. त्रिभुवनाय नमः. अश्वनारायण नमः. सर्वेश्वराय नमः. परमेश्वराय नमः.
ओम पंचवक्रा नमः, ओम सदाशिवाय नमः, विश्वेश्वराय नमः, वीरभद्राय नमः, अग्ननाथाय नमः, प्रजापताय मृत्युंजयाय नमः। आता आपण मार्तंड भैरव स्तोत्र आणि शिवचालिसा पण झाली आपली, मार्तंड भैरव स्तोत्र पण झालं, शिव अष्टशतम नामावली पण झाली। असे 108 आपले पूर्ण, ते पण 108, हे पण 108। आणि आता तुम्हाला जर करायचं असेल तर ओम नमः शिवाय, ज्याला कुठलाही मंत्र येत नाही, ज्याच्याकडे कुठलंही पुस्तक नाही, त्यांनी हे सर्व मंत्र तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणूनही असा अखंड अभिषेक केला तरी चालेल मैत्रिणींनो। तर आता आपल्याला सहज वगैरे आपल्याला टाकायचं आहे महादेवाच्या अंगावर, तर ते तुम्हाला मी दाखवते आपल्याला। ओम 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 नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। पूर्ण जाऊ दे, इकडून समोरून कसं। त्यानंतर आपल्याला थोडासा अबीर वापरून घ्यायचा आहे, महादेवाच्या अंगावर अबीर टाकायचा आहे। त्यानंतर आता आंघोळ झाली महादेवाची, तर मैत्रिणींनो आपल्याला हे जानवं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे वस्त्र पण अर्पण करायचं आहे महादेवाला, जानवं घालायचं, वस्त्र अर्पण करायचं। त्यानंतर पूर्ण महादेव आपल्याला तयार करायचे। आता आपल्याला थोडंसं अत्तर पण लावून घ्यायचं आहे महादेवाला, छान सुगंधित अत्तर लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला व्हावं लागणार आहे मैत्रिणींना, सर्वप्रथम आपल्याला ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला सर्वप्रथम मैत्रिणींनो बेलपत्री वाहायची आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आणि आपल्याला एक पुष्प वाहून घ्यायचं आहे, नमः शिवाय। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मैत्रिणींनो आपल्याला 5 कमलगठ्ठे व्हायचे आहे ओम नमः शिवाय म्हणून। फुलं मिळत नाही म्हणून आपल्याला 5 कमलगठ्ठे व्हायचे आहे। ओम नमः शिवाय। नंतर आपल्याला व्हायचे 21 काली मिर्च के दाणे। ओम नमः शिवाय। त्यानंतर 21 गहूचे दाणे। ओम नमः शिवाय। त्यानंतर 1 चुटकी काळे तीळ व्हायचे। ओम नमः शिवाय। त्यानंतर आपल्याला व्हायचे मोहरी। ओम नमः शिवाय। त्यानंतर तुम्हाला व्हायची आहे शमीपत्री, आपल्याला हे शमीपत्र व्हायचं आहे। ओम नमः शिवाय। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही 12 बोरं व्हायची आहे मैत्रिणींनी। दाखवता आता हे आपल्याला हे बोरं आपल्या तब्येतीसाठी, आपल्या सर्व याच्यासाठी आपल्याला हे बोरं व्हायचे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आपल्याला
धोत्र्याचं फळ व्हायचं आहे. तर या धोत्र्याच्या फळाला सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे. हा उपाय रात्री 12 वाजता पण करायचा आहे आणि आता पण करायचा आहे. या उपायाचे 2 महत्त्व आहे. हे पिवळं चंदन आपल्याला पूर्ण याच्या दांडीला लावून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय. आणि ही बघू शकता तुम्ही मंदाराची रुईची फुलांची माळ आहे, पांढऱ्या कलरची रुई आहे, ही माळ पण व्हायची. ओम नमः शिवाय. आपल्याला गुलाबाची फुलं पण व्हायची आहे महादेवाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपल्याला हा महाराजांना तांबूल म्हणून आपल्याला एक पान घ्यायचा आणि त्यावर 2 लवंग आणि विलायती असं ठेवायचे आहे. आणि हे पण आपल्याला महादेवाला अर्पण करायचं आहे तांबूल म्हणून, विळा म्हणून. ओम नमः शिवाय. अशा प्रकारे आपल्याला सर्व सामग्री आपण यावर वाहलेली आहे पार्थिव शिवलिंगावर. आणि त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं, आता छानपैकी आरती करायची आहे. आरती करून नैवेद्य वगैरे आपल्याला दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे. मैत्रिणींनो अशा प्रकारे आपली छान सागर संगीमय पूजा आपण सुंदर साजरी केलेली आहे. महादेवाची आरती वगैरे झाली. अशी साधी आणि सरळ सोप्या प्रकारे तुम्ही तुमच्या घरी पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकता. तर आज माझ्याकडे सकाळी पण मी एक पूर्ण देवाला माझ्या व्हाईट हे केलं होतं, थीम ठेवली होती की पूर्ण आज मला शिवरात्री असल्यामुळे पूर्ण देवांना व्हाईटच घालायचं होतं. तर खूप छान अशी आता तुम्हाला माझी व्हिडिओमध्ये मी पूजा व्हिडिओ काढलेला आहे. तर व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला ॲड करणारच आहे की ती पूजा मी सकाळी कशी केली होती. तर अशी छान सागर संगीतमय आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा मैत्रिणींनो, आज आपण छान सुंदर देवाला शिवरात्रीनिमित्त छान पांढरं शुभ्र वस्त्राचा पूर्ण पांढऱ्याचं डेकोरेशन केलेलं आहे. मी स्वतः पण त्या दिवशी पांढरं वस्त्र धारण केलं, तुम्हाला दिसणारच आहे अभिषेकामध्ये. आणि बघू शकता तुम्ही विठोबा रुक्मिणीपासून ते पूर्ण देवाच्या खालील कपड्यापर्यंत आणि महादेवाला पण आपण छान वस्त्र परिधान केलेलं आहे. बघा तुम्ही आपले देव किती प्रसन्न. शिवरात्रीला विशेष म्हणजे पांढऱ्या वस्त्राचा खूप मान आहे. तर सांगा तुम्हाला